प्रेसची जी आपली इंटरॅक्शन ठेवलेली आहे त्यासाठी सर्व जे आपले पत्रकार बंधू भगिनी आहेत त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आजच्या आपल्या प्रेसचा जो विषय आहे तो म्हणजे महानगरपालिकेच्या वतीने आपण पंतप्रधान आवास योजनेमध्ये जे HP व्हर्टिकल आहे त्याच्या अंतर्गत मनपाच्या जागेवर जो एक नवीन 518 घरकुलांचा जो प्रोजेक्ट आपण आता लॉन्च करतो आहोत त्या संदर्भाने माहिती देण्यासंदर्भामध्ये आजची प्रेस बोलवलेली आहे. तर महापौर मॅडमच्या परवानगीने मी सुरुवातीला थोडस आपल्याला प्रोजेक्ट बद्दल एकदा ब्रीफ करतो. त्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता आणि मग महापौर मॅडम आपल्याला संबोधन करतील. तर जसं मी आपल्याला सांगितलं की PMAY प्रोजेक्ट स्कीम अंतर्गत आपला हा प्रोजेक्ट लॉन्च होतो आहे. PMAY 2 असाच एक प्रोजेक्ट जो आहे PMAY 1 मध्ये आपण ऑलरेडी राबवलेला आहे. साधारणतः 400-450 घरांचा जो आपला प्रोजेक्ट होता स्वप्ननिकेतन असं त्याचं नाव होतं. असाच आता PMAY 2 मधला पहिला आपण जो प्रोजेक्ट आहे तो नागपूरमध्ये नारीमध्ये लॉन्च करतो आहोत. त्याच्यामध्ये नारीमधला दुसरा क्रमांक 96/4 येथे 16,103 चौरस मीटर जागेवर साधारणतः 518 EWS म्हणजे इकॉनॉमिकली सेक्शन चे जे लोक आहेत त्यांच्या सहनिकांचं जे आहे तो आपण याला मंजुरी झालेली आहे. हा प्रोजेक्ट मनपाने आपल्या स्वतःच्या जागेवर जो आहे तो आपण बनवतो आहोत. त्याला राज्य शासनाची केंद्र शासनाची सुद्धा मान्यता प्राप्त झालेली आहे. याच्यामध्ये एकूण 518 जे आपले EWS चे घरकुल आहेत त्याच्यात EWS म्हणजे साधारणतः 3 लाख रुपयाचं ज्याचं वार्षिक उत्पन्न असतं त्याच्या खाली जे आहेत आणि इतर पण काही एलिजिबिलिटीच्या कंडिशन्स आहेत तर ते जे क्वालिफाय करतात ते या प्रोजेक्टमध्ये अप्लाय करू शकतील. आपली जी ऍडव्हर्टाइजमेंट तयार झालेली आहे तिच्यामध्ये आपण याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत आणि आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा याची लिंक अवेलेबल करून दिली आहे. जर अतिरिक्त माहिती हवी असेल तरी मिळू शकते. यात जे आरक्षणाचे प्रकार आहेत 518 घरकुलांमध्ये एक 1 BHK चे काही घरकुल असणार आहेत आणि 210 एकूण 1 BHK आणि आम्ही यावेळेस 2 BHK चे पण काही घरकुल ठेवलेले आहेत जे 450 स्क्वेअर मीटर जो कार्पेट एरिया आपल्याला बनतो त्याच्या खालचेच आहेत ते. कारण काही लोकांची अशी मागणी होती की आम्हाला 2 किमान बेडरूम्स पाहिजे आणि ते 450 स्क्वेअर मीटरच्या आत 450 स्क्वेअर फूटच्या खाली असल्यामुळे 45 स्क्वेअर मीटरच्या ते आपल्या PMAY मध्ये अलाउड होतं. तर तसे आपण 2 कॅटेगरीज ज्या आहेत त्या ठेवल्या होत्या. 210 या 1 BHK च्या आहेत आणि 308 ते 2 BHK च्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मग अराखीव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा आणि दिव्यांग यांच्यासाठी जे वेगवेगळे आपले रिझर्वेशन असतात जसं आपण पहिल्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा दिले होते त्याच पद्धतीने आपण यावेळेसही त्याचे रिझर्वेशन ठेवलेले आहेत. या त्याच्यासाठी आपण आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा जी आहे मी आपल्यासाठी तशी लिंक आपल्याला ओपन करून देणार आहोत. तर जे कोणी इच्छुक आहेत आणि एलिजिबल लोक आहेत हे याच्यासाठी अप्लाय करू शकतात ऑनलाईन सुद्धा. त्याचबरोबरीने आपल्या हेडक्वार्टर मध्ये आणि प्रत्येक झोन ऑफिस मध्ये आपण एक आपली स्वतंत्र टेबल तिथे क्रिएट करणार आहोत की जिथे जे कोणी याच्यासाठी इच्छुक लोक असतील ते तिथे त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ते करू शकतात. ते तिथे ऑनलाईन करण्याची जबाबदारी की आमचे लोक जे असतील तिथे टेबलवरची मॅनपॉवर आहे ती करून घेईल. ते करत असताना 1 BHK सदनिका नोंदणीसाठी 3,000 रुपये जे आहे ते घेतले जाणार आहेत नॉन रिफंडेबल आणि 2 BHK च्या सदनिका नोंदणीसाठी 5,000 रुपये. अशा पद्धतीचं शुल्क आपण पहिल्याच्या ते करतो. जेणेकरून नॉन सिरियस जे कॅन्डिडेट्स आहेत ते याच्यामध्ये अप्लाय करणार नाही. महत्वाचं हे आहे की आपल्या प्रोजेक्टमध्ये योजनेचं स्वरूप असं असतं की मनपाच्या मार्फत आपण आपली जमीन जी आहे ती देत असतो त्याचं आपण मूल्य जे आहे प्रोजेक्टमध्ये आधारित आहे आणि केंद्र शासन आणि राज्य शासनाकडे प्रति घरकुल आपल्याला 2.5 लाखाची सबसिडी मिळत असते. हे करून आपल्याला जे काही किंमत निघत असते त्याचे वेगवेगळे इन्स्टॉलमेंट्स करून ते आपल्याला बेनिफिशियरी कर्ज घेणं अपेक्षित असतं. त्यामुळे बेनिफिशियरीज हे सीरियस असावेत आणि त्याची प्रॉपर्टी स्क्रुटिनी होऊनच त्यांनी अप्लाय करावं यासाठी असं आपण नोंदणी शुल्क जे आहे ते मागच्या जसं घेतलं होतं यावेळी आपण घेतो आहोत. त्याच्यामध्ये या प्रकल्पामध्ये एकूण 1 BHK जे आहेत 4 इमारती आहेत. 1 BHK चा कार्पेट एरिया 32.55 स्क्वेअर मीटर आहे आणि 2 BHK चा कार्पेट एरिया 44.46 स्क्वेअर मीटर आहे. 2 BHK च्या एकूण 11 इमारती आहेत. माफ करा 1 BHK चा जो हे आहे कार्पेट एरिया 32.55 आहे आणि बांधीव एरिया म्हणजे
बिल्टअप एरिया जो आहे तो 44.46 आहे आणि 2 BHK चा जो कार्पेट एरिया आहे तो आपला 45 स्क्वेअर मीटर आहे आणि बिल्टअप एरिया आहे तो 58.55 स्क्वेअर मीटर आहे. या प्रकल्पाचे बांधकाम जे आहे ते आपण निविदा प्रक्रिया राबवून जे आपल्याला सर्वात कमी मध्ये ज्यांनी सदनिका बांधकामाचं टेंडर प्राप्त केलं त्यांना हे बांधकाम दिलेलं आहे ते मेक संदीप डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या प्रोजेक्टचे विकासक आहे. ही एकदा पद्धती राबवून आपण त्यांना दिलं होतं. त्याच्यामध्ये जी रक्कम आहे एका BHK साठी 15,51,672 ही टोटल रक्कम आहे. परंतु त्याच्यामध्ये 2.5 लाखाची सबसिडी जी आहे ती आपल्याला प्रत्येक लाभार्थ्याला मिळणार आहे. त्यामुळे त्याची किंमत जी आहे ती लाभार्थ्याला 13,01,672 एवढी पडणार आहे आणि 2 BHK ची जी सदनिकेची टोटल किंमत आहे ती 21,01,748 एवढं असून त्याला जर 2.5 लाखाची आपली सबसिडी मिळते ती कन्सिडर केली तर साधारणतः लाभार्थ्याला 18,51,748 एवढी जी आहे ती त्या लाभार्थ्याची रक्कम पडणार आहे. त्या व्यतिरिक्त काही प्रमाणामध्ये जे मुद्रांक शुल्क जर शासनाने माफ केलं 1,000 रुपये मुद्रांक शुल्क असतं परंतु ज्या इतर रजिस्ट्रेशन शुल्क मेट्रो सेस वगैरे आहे त्याच्या सुद्धा काही जे चार्जेस असतात ते भरणं अपेक्षित आहे. त्याची रक्कम सुद्धा आपण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये क्लिअरली मेन्शन केलेली आहे. त्या माहितीचं पॅम्पलेट आपल्याकडे ऑलरेडी आहे तर त्याच्यात आपल्याला लक्षात येईल. याच्यात आपण हे जे अर्ज आहे हे 24 फेब्रुवारी पासून जी आपली लिंक आहे ती आपण ऍक्टिव्हेट करतो आहोत. आपल्या टेबल जे आहेत प्रत्येक झोन ऑफिस मध्ये पण चालू होतील आणि 31 मार्च पर्यंत हे आपण अर्ज आहेत ते स्वीकारणार आहोत. त्याच्यानंतर हे जे अर्ज प्राप्त झालेले असतील त्यांच्यामधनं आपण लॉटरी पद्धतीने वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे बेनिफिशरीज असतात ते निवडू. मागच्या पद्धतीची आपण लॉटरी सिस्टीम जी आहे ती सुरेश्वर सभागृहामध्ये राबवली होती. बरेचसे आपल्यातले काही लोक ते उपस्थित होते त्या सोबतीच्या वेळेस. अर्जदाराची जी पात्रता निकष आहेत ती आपली पंतप्रधान आवास योजनेमध्ये जे पात्रता निकष आहेत ती आहे. अर्जदार हा नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतला रहिवासी असावा. त्याचे किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावाने देशात कुठेही कॉपी घर नसावे आणि उत्पन्नाची मर्यादा जी आहे 3 लक्ष दिलेली आहे. इतर जे काही नियम आहेत ते सगळे पंतप्रधान आवास योजनेमध्ये जे आपले नियम केलेले आहेत तेच आपण या प्रोजेक्टसाठी लागू करणार आहोत. तर अशा रीतीने जो एक चांगला असा प्रोजेक्ट त्याचं कौतुक म्हणजे इव्हन स्टेट पातळीवर जे झालं असा PMAY1 मधला आपण एक चांगला HP प्रोजेक्ट दाखवला. त्याच धर्तीवरती हा त्याच्यापेक्षा इम्पॅक्ट थोडा मोठा आणखी असा 518 घरकुलांचा नवीन जो आपला PMAY2 मधला प्रोजेक्ट आहे तो आपण आता लॉन्च करतो आहोत. ही म्हणजे ज्या प्रोजेक्टची माहिती आपल्याला द्यायची होती मी आपल्याला दिली आपल्याला विचार असेल तर आपण विचारू शकतो. पहिले प्रोजेक्ट किती 3 वर्ष नाही जी सूर्यघर योजना जी आहे त्याची जे काही लिव्हरेज करायचं असेल तर ते करू शकतात. परंतु आम्ही या प्रोजेक्ट मध्ये सगळ्या हे करण्या म्हणजे ओपन स्पेस डेव्हलपमेंट असेल ज्या असतील त्या डेव्हलप करून देणे जे विदाउट फर्निचरचं जे हे असतं प्रॉपर घरकुल आहे ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये टेक्निकल स्पेसिफिकेशन्स मध्ये मेन्शन करून दिले आहे. त्या पद्धतीने हे केलं आहे. परिसराची जी विकास असतो तो सुद्धा केला जातो. सर नहीं वो तो प्रोजेक्ट कंप्लीट हो चुका है अपना प्रोजेक्ट कंप्लीट हो गया है. अलॉटमेंट्स भी कई सारे हो गए हैं. फाइनल कुछ प्लॉट्स के बचे फ्लैट्स के बचे हुए थे. उसमें दिक्कत ये आई थी कि कई बार हमने जो बेनिफिशियरी को चूज किया बीच में उन्होंने वो कंप्लीट नहीं कर पा रहे. उनकी फाइनेंशियल कैपेसिटी नहीं है इसलिए हमें छोड़ना है तो उनका कैंसिल करके नए बेनिफिशियरीज हमने ढूंढने पड़े. तो उसके वजह से भी बीच में कई बार चेंज हुए थे. अभी मेरे पास रेडी फिगर तो नहीं है लेकिन हमने तो नहीं अलॉटमेंट हो गया पूरा. तो बेसिकली दो हमारे 400 घर थे उसमें और हमारी प्रतीक्षा यादी थी ऑलमोस्ट 2000 के आसपास की प्रतीक्षा थी हमने. तो जिन्होंने पेमेंट नहीं किया उनको आगे यानी उनका कैंसिल करके आगे अलॉटमेंट करवाना इस पूरा जो प्रोसेस है वो हमने किया हुआ है. और इसमें एक प्रोविजन ऐसे होने वाली है कि हम भी बेनिफिशियरीज भी चूज करेंगे यानी जितने फ्लैट से उतने बेनिफिशियरीज चूज किए जाएंगे उसके साथ साथ हम प्रतीक्षा यादी भी करेंगे.
याला आम्ही वेगवेगळ्या बेसिकली डेव्हलपर सुद्धा त्यांच्या सरावाची मदत करतात आणि आम्ही आमच्या सरावलाही त्यांना हे करतो, बँक्सला मोटिवेट करतो की तुम्ही यांना फायनान्स द्यायचं. आपण स्वतः आता तुम्ही राहायला गेले ना. नाही, आम्ही बेसिकली काय करतो याच्यामध्ये की आता सध्या आम्ही बेनिक तयारी करत असताना सुरुवातीला जी लिस्ट तयार होते त्याच्यानंतर लॉटरी लावतो. लॉटरी आपल्यानंतर सिलेक्टेड बेनिफिशरीज आणि जे प्रतीक्षामध्ये लोक आहेत त्यांना आम्ही डॉक्युमेंट स्क्रुटिनीसाठी बोलवतो. त्याच्यासाठी उत्पन्नाचा दाखला जो असतो तो प्रसिद्ध जो आहे तहसीलदारांनी इश्यू केला दाखला असतो तो आपण लागू करतो आणि त्याच्या आधारे आम्ही जातो. आता त्याच्या ज्या उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांनी इश्यू केलेला आहे आपण जे बेनिफिट सांगतो त्याकडे उत्पन्नाचा दाखला जर पण त्यांचे आपण अफिडेव्हिटचे घेतलेले असतात, त्यांचा उत्पन्नाचा दाखला तपासला असतो. असे जर काही निदर्शनास आले तर त्याच्यावरती आम्हाला प्रश्न करायला लागेल. नाही बघा, याच्यासाठी जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत ते म्हणजे जसं उत्पन्नाचा दाखला हा उत्पन्नासाठी चेक करायचा आहे. तर जे सर्टिफिकेट तहसीलदारांनी इश्यू केलेलं आहे ते आम्ही आमच्या स्तरावरती तपासतो की हे प्रॉपरली इश्यू केलेलं सर्टिफिकेट आहे की नाही. त्यांना तो उत्पन्नाचा दाखला इश्यू करताना जी काही पडताळणी करायची आहे संबंधित यंत्रणेने करायची आहे. नाही, लायब्ररीची व्यवस्था याच्यामध्ये आपल्याकडे कम्युनिटी हॉल आहे. ओपन स्पेस मध्ये आपण कम्युनिटी हॉल आहे ते बांधतो. प्लस ओपन स्पेसची जागा असते, लँडस्केप डेव्हलपमेंट असते ते असतं. याच्यावरती आपल्याला सोलरसाठी सुद्धा वेगवेगळ्या योजनेमधून सबसिडी घेणं अनुज्ञ आहे. तर ती आम्ही फॅसिलिटी पण दिलेली आहे की पुढे आपण भविष्यात घेऊ शकतो. ट्रंक इन्फ्रास्ट्रक्चर विल बी प्रोव्हाइडेड बाय कॉर्पोरेशन. म्हणजे इथे इथपर्यंत जो येणारा रस्ता आहे इथे जी येणारी सिवरेज लाईन आहे एसटीपी तर आपण याच्यामध्ये पकडलेला आहे प्रोजेक्टमध्ये, परंतु सिवरेज लाईन घेऊन असेल किंवा तिथपर्यंत रस्त्याची दिवाबत्ती वगैरे करणं असेल हे जे काही ट्रंक सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आहे ती महत्वाची जबाबदारी आहे, ती मनपा प्रोव्हाइड करते. एकच बाकी जो यहाँ बात में बहुत इंटरनेट टूल का है कि दे रहा है ये सब फ्लैट्स ये इसके लिए बेसिकली ये है कि मेंटेनेंस का भी कुछ अमाउंट दिया जाता है स्टार्टिंग में. वो और मेंबर में से ही ये करके चूज करके एक बॉडी बनाई जाती है जिसमें प्रोजेक्ट हैंडल किया जाता है. डेवलपर का प्रोजेक्ट होने के बाद ऐसी बॉडी को हैंडल करना अपेक्षित है और वही उसको मेंटेन करेंगे. और अगर ये करते हो तो हमने जो हमारा पूरा सेटअप रखा है ग्राउंड 7 रखा हुआ है ताकि बहुत ज्यादा मेंटेनेंस के खर्चे ना आए. नाही, त्याच्याबद्दल जर असेल तर तुम्ही मला वेगळं भेटा. म्हणजे आपल्याला विनंती जनरल कॉस्टसाठी जे रिस्पॉन्स करते आपले जर काही बेनिफिशियरी म्हणून जर काही वेगळे ग्रीव्हन्सेस असतील तर आपण मला येऊन भेटू शकता. परंतु आता आपण जनरल पब्लिकचे जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणं जास्त योग्य आहे. नाही, त्याच्याबद्दल तुम्ही वेगळ्या तक्रार करू शकता असुविधा असेल तर, आणि ती बेसिकली प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर सोसायटीकडे सोसायटीने मॅनेज करणं अपेक्षित आहे. तर काय नाही, हे नारीबंधा हा एक पहिला प्रोजेक्ट आहे. असेच आपले माननीय मुख्यमंत्री व त्यांचे पण निर्देश होते की साधारणतः आपल्या प्रत्येक 6 त्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहे, प्रत्येक प्रोजेक्ट कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये किंवा एक तरी प्रोजेक्ट आपण उभारावा. तर याच पद्धतीने आपण पुण्यापुरता आपण एक 840 घरकुलाचा प्रोजेक्ट पुण्यापुरता 840 घरं आहेत. हुडकेश्वरला साधारणतः 400 हुडकेश्वर किती आहे? पुण्यापूर 840, हुडकेश्वर 240, जैताळ 571 आणि केटी नगर मध्ये पण 450
ईडब्ल्यूएस त्याच्यात आम्ही एक विनंती पण केलेली आहे शासनाला की ईडब्ल्यूएस ची उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत ठेवलेली आहे. तर जसं पुणे आणि एमएमआर साईडला याची उत्पन्न मर्यादा जी आहे 6 लाखापर्यंत वाढवलेली आहे. त्याच पद्धतीने ते रिलॅक्सेशन नागपूरसाठी सुद्धा द्यावं, नागपूर सिटीसाठी असं आम्ही विनंती पत्र दिलेलं आहे. तर ते झालं तर अतिरिक्त सुद्धा आपलं होतं. ये सब प्रपोज है, उसमें से पुनापुर और उल्टेश्वर स्टेट गवर्नमेंट ने अप्रूवल भेज दिए हैं. सेंट्रल गवर्नमेंट का अप्रूवल अभी मंथली अपेक्षित है और जैता और केटी नगर का प्रपोजल हमारे से अभी जैता का सबमिट हो गया है, केटी नगर का होगा. नाही विक्री करू शकत नाही. त्यांना काही ठराविक वर्षांचं आपण बंधन टाकलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्यांना आहे तोपर्यंत विक्री करू शकत नाही. नॉन रिफंडेबल आहे. नाही पण त्याच्यामुळे काय होतं माहिती का, आम्हाला जवळजवळ खूप बेनिफिशियरीज जे आहेत ते असे बदलायला लागले की त्यांनी सुरुवातीला अप्लाय केलं, परंतु आमचा नंतर प्रकरण झालं नाही किंवा त्यांची आम्हाला दुसरीकडे बेटर ऑपॉर्च्युनिटी घेऊन गेली म्हणून आम्ही सोडतो. त्याच्यामध्ये खूप बेनिफिशियरीज आम्हाला वारंवार बदलावे लागले किंवा बरेच जण असे असतात ते फक्त बातमीमध्ये येतात आणि माझं जमत नाही म्हणून मी काहीच करत नाही. तर सगळी यंत्रणा जी आहे त्याच्यामध्ये एकतर पुढे डिले होऊन जातो प्रोजेक्ट. त्याच्याऐवजी दुसरा बेनिफिशियरी निवडणं पण एकदा कॅन्सल करायचं म्हटलं तरी आम्हाला किमान त्याला 3ला अप्रोच करावं लागतं. नाही इट्स नॉन रिफंडेबल. ऑनलाईन करू शकतो. म्हणजे ज्यांना ऑनलाईन करणं शक्य होत नाही अशा लोकांसाठी आपण प्रत्येक झोनच्या ठिकाणी आणि हेडक्वार्टरला सुद्धा एक टेबल अलॉट केलेलं आहे की त्यांनी माहिती द्यावी त्यांची ती आपल्याकडनं आपण करू. नाही जे काही आपले बाकीचे हे आहेत नियम आहेत, प्रॉपर्टी टॅक्स संदर्भातले नियम असतील किंवा पाणी पुरवठ्याचे नियम असतील ते त्यांना ऍज इट इज लागू होतील. प्रोजेक्ट है पैरेलल जैसे जैसे अभी देखिए अभी हमारा जैसे पुनापुर का अभी सेंट्रल गवर्नमेंट से प्रपोजल आने के बाद हम टेंडर प्रोसेस करेंगे. उसमें जो भी हमको एलिमेंट टेंडर आते हैं कम से कम रेट में जो हमें वैसे उसका निश्चित किया जाएगा और इमीडिएटली उसकी भी ऐसी एक प्लेस लेके हम उसको भी लॉन्च करेंगे. हाँ सर एक प्रश्न आहे की खसरा क्रमांक 96 मध्ये परिसरामध्ये वन विभागाची जागा आहे, पुन्हा एनआयटीची जागा आहे, काही शेतीची म्हणजे शेतकऱ्याची जागा आहे. तर नेमकी म्हणजे तुम्ही म्हणाले की शासनाची जागा वनपाची जागा आहे. हा म्हणजे नेमकं कुठे आहे तेव्हा हा म्हणजे खसरा क्रमांक 96 नेमकं कुठे आहे? आता त्यासाठी गुगल मॅप वर मी आपण दाखवू शकलो असतो पण आता काही सुविधा होती नाहीये. आम्ही शेअर करतो आपल्याला गुगल लोकेशन रोडलाच जागा आहे. समोरला ते बघ आणि धामणी रोड मोठा एक क्यूआर कोड ऍड केलेला आहे तो त्यानंतर तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला तो प्रॉपर लोकेशन वर नाही बघा लॉटरी सिस्टीम आहे त्याच्यामुळे जे कोणी अप्लाय करतात आहे त्यांना सिरियस बेनिफिशरीज येण्यासाठी फक्त आपल्याला एक आपण करत असतो की जेणेकरून फक्त सिरियस बेनिफिशरीज यावे. नाही तर अदरवाईज माझी काही तयारी फक्त मग तिच्याने जर तुला लॉटरीमध्ये जर त्याचं सिलेक्शन झालं तर आपल्याला प्रॉब्लेम या स्कीम मध्ये आम्ही कन्व्हिनियन्स शॉप्स जे असतात म्हणजे काही मोठी सोसायटीचा फॉर्म झाले तिथे काही छोटे छोटे शॉप्स असले पाहिजे. ती प्रोव्हिजन आपल्या PMAच्या होती. त्याच्यानुसार आपण काही प्रमाणात गाडी आहे आणि
त्याचं डेव्हलपरकडेच आम्ही दिलेलं आहे. त्याचं क्रॉस सबसिडायझेशन आम्ही या ठिकाणी त्याच्याबद्दल आम्ही किंमत कमी करून घेतलेली आहे. म्हाडाचे जे नागपुरात एक प्रोजेक्ट बनलेले आहेत, उत्तर नागपूर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे. आणि जर बघितलं तर नाही, बेसिकली काय झालं असेल, काही जे हाऊसिंग प्रोजेक्ट अगोदर झाले त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, म्हणजे रस्ते पोचणे किंवा इतर गोष्टी झाल्या नाही, किंवा हे बघा अतिक्रमणाचा जर मुद्दा म्हटला तर तो जनरल सिटीसाठी जसा आहे तसाच या सुद्धा याला आहे. तिथे पण आम्हाला दक्षता घ्यावीच लागणार आहे की अतिक्रमण होऊ नये. सर ये जो आपका प्रोजेक्ट बन रहा है, इस प्रोजेक्ट में आपके हम लोगों ने जिस बिल्डर को दिया है उसके बाद में ये पूरा कंप्लीशन होने के बाद में हैंड ओवर जो रेसिडेंशियल रिपेयर एसोसिएशन बनेगा, मगर सर इसका कोई डीएलपी पीरियड होगा क्या? ये तब के है उसका 10 years ये सब है आरएफपी में क्लियरली किया हुआ है सब प्रोजेक्ट आणि आम्ही दिव्यांग लाभार्थ्यांना प्रायोरिटीवर जाऊन सगळी रिझर्व करतो. ते सगळे फॉलो केलं होतं. लेकिन 2-3 मुद्दे आहेत की ज्यांना उत्पन्नाची अडचण आहे, काहींची सेव्हिंग असू शकतात किंवा काहींचं जर काही उत्पन्नाचा सोर्स असेल तर त्यांना ते बँकेचं लोन करून घेऊ शकतात. तर प्रत्येकाच्या आपल्या आर्थिक क्षमतेनुसार त्यांनी आयकर 1 BHK किंवा 2 BHK मध्ये ते अप्लाय करू शकतात. हा क्रायटेरिया EMI मध्ये झालेला आहे, तो त्याच्या अतिरिक्त आहे. WS के लिए सर यहाँ अगर गवर्नमेंट नॉर्म्स की बात करें तो ग्रीन नॉर्म्स को इसमें किया जाएगा. जैसे मैडम ने पिछली बार कहा था कि रेन वाटर को लेकर काफी आते हैं. नमस्कार सगळ्यांना. आता जी प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भाने साहेबांनी आपल्याला सर्व माहिती म्हणजे इत्याभूत सगळी माहिती दिली आहे. आणि म्हणजे त्यातलं आता सांगायचं कसं काहीच राहिलं नाही. सगळे मुद्दे आपण नोंदवून घेतले. किती फ्लॅट्स आपण करणार आहे, फ्लॅट करणार आहे, कुठल्या पद्धतीने करणार आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आहे. आणि त्याच्यामुळे मला तर खरं म्हणजे पहिल्यांदा एवढं म्हणायचं आहे की नागपूर महानगरपालिका यामध्ये विचार करत असताना आपण शहरातल्या त्याही घटकाचा विचार, ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, जे स्वतःचं घर देऊ शकत नाही, त्याही लोकांनी आपलं स्वतःचं घर देण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका विचार करते. शासनाच्या निर्देशानुसार म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीच्या साह्याने आणि त्याच्या निर्देशांनी पूर्ण होतात. दोन्ही सरकारला देखील आभार मानते यासाठी. आणि खरं म्हणजे कुठलाच मुद्दा उरला नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा काही गोष्टी निश्चित आहे. आता मगाशी दारात आणि याच्यामध्ये जेव्हा हे सँक्शन झालं हे आता मंजूर झालेले विषय आहे. पण याच्यामध्ये जसं बालबोधिकांचा विषय आहे, मुलांच्या इम्युनिटीचा विषय आहे, लहान मुलांच्या लिफ्टचे विषय आहे, वेगासाठी प्रायोरिटीमध्ये ग्राउंड फ्लोर देण्याचा विषय, हे सगळे आहे. पण तुम्ही जसं म्हटलं की पर्यावरणाच्या दृष्टीने तर ते मात्र तेवढंच महत्वाचं आहे की आपण शहरात इतर सर्व लोकांसाठी जेव्हा हा विचार केला, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय हा विषय जिव्हाळ्याचा विषय आहे. तर समजा यामध्ये आहे का मला माझ्या माहितीमध्ये ते होतं की आहे, परंतु समजा त्यामध्ये अधिक ताकदीने म्हणजे कुठल्याही प्रकारे याच्या गफलत होणार नाही. समजा याचं म्हणजे तपासणी पूर्ण केल्याशिवाय आणि बिल्डर कडून कुठल्याही प्रकारे लोकांना देण्याच्या पूर्वी या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेतल्या जातील. ताकदीने हे महत्वाचं आहे. आता आपण जसं म्हटलं की याच्यामध्ये सूर्योदय योजनेच्या माध्यमातून किंवा म्हणजे जे लोक देतील त्यांनी या ठिकाणी सोलर सिस्टम स्वतःच्या देण्यासाठीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येऊ शकते. पण माझी विनंती आहे खरं म्हणजे की या प्रोजेक्ट मध्ये अंतर्भूत जर आपल्याला स्वतःचं मी मुद्दाम काय
कॉस्ट लोडिंग जे आहे कारण की अननेसेसरी डेव्हलपमेंटची कॉस्ट त्याच्याऐवजी इंडिव्हिज्युअल ज्या बेनिफिशरीच्या स्कीम्स आहेत सबसिडीज आहेत ते लाभ घेऊ शकतात. आणि आता तर असं आलेलं आहे की इतरही लाभांच्या बाबतीमध्ये जर ते तर ते आहे म्हणजे सोलर सिस्टमच्या बाबतीतही आपल्या पर्यावरणाची धडक असल्यामुळे तितकाच महत्त्वाचा असं मला वाटते की कुठल्या प्रकारे होऊ शकत असेल तर त्या त्या ठिकाणी त्या लोकांनी स्वतः त्यांचं घेतलं आहे त्यांना समजा सोलर सिस्टम त्यांनी स्वतःला घेतलं तर त्यांना त्यामध्ये सूट देता येऊ शकते का? त्यांच्या टॅक्सेस मध्ये सूट जी आपण महानगरपालिकेच्या याच्यामध्ये ऑलरेडी देतो आहे या सगळ्या सूट देण्याचा विषय जेवढा महत्त्वाचा आहे तोही आपल्या सिस्टममध्ये अंतर्भूत करून घ्यावा हे महत्त्वाचं आहे असं वाटते. रस्त्यांचे विषय आहे फ्रंटलाईन म्हणजे एका वेळी त्या ठिकाणी असलेली जी पूर्ववत जुनी व्यवस्था आहे ती एकदम स्कीम होणार आहे 500 घरकुल एकदम तयार होती त्याचा लोड जो सगळ्या महानगरपालिकेवर वेगळ्या प्रकारे त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चित केलेला आहे पण त्याही म्हणजे विचार केल्यावर त्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच ताकदीने पूर्ण होतील याही गोष्टीचा जोपर्यंत विचार ते सगळं पूर्ण करणार नाही आणि कारण एकदा कसं होते की आपण अलर्ट करून देतो लोक खायला येतात बिल्डर कडून घेऊन येतात बिल्डरही मोकळे होतात अशा कुठल्याही गोष्टीला होणार नाही या सगळ्या गोष्टीची काळजी महानगरपालिकेच्या घ्यावी ही देखील या ठिकाणी सूचना आहे. आपल्याला जसं म्हणत आहे की आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या साहेबांनी की किती फ्लॅट्स होणार आहेत 4 नवीन ठिकाणी पुन्हा 5 नवीन ठिकाणी पुन्हा नक्की प्रस्तावित आहे ह्या योजना त्याच्यामुळे हे सगळं पूर्ण होत असताना शहरातल्या कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने हा जो उपक्रम राबवला मी पुन्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून हीच विनंती माझी आपल्याला आहे की त्या सर्व लोकांच्या पर्यंत ही सगळी योजना आपण ताकदीने आणि सगळ्या सचोटीने म्हणजे जे ऑलरेडी सगळं आपण पूर्ण दिलेलं आहे कुठल्या प्रकारची म्हणजे लपून ठेवलेलं असं काही नाही आहे ते सगळ्याच्या सगळं नागरिकांपर्यंत आपण पोहोचवावं जेणेकरून जे गरजू नागरिक असतील ज्यांना जसं मगाशी म्हटलं की 3,000 ते 5,000 रुपये आपण त्यांच्याकडनं देतो आहे तर त्याच्यामध्ये देखील कारण ते आहे की जे त्यात भाग घेऊ शकत असतील ज्यांना हे माहिती आहे जे सिरियस असतील ते सगळे लोक आपल्यापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी याच्यात भाग घेऊ शकतील त्यासाठी आपल्याकडून महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला विनंती करते की त्या सर्व हे फेसबुकच्या माध्यमातून पोहोचवावं जेणेकरून त्या शहरातील अल्प आर्थिक उत्पन्न असणारा जो नागरिक आहे तो देखील त्याला त्याचं घराचं स्वप्न पूर्ण होईल या अर्थी आपल्या निश्चितपणे ही विजिट मी करेन कारण हा आधी झालेला प्रोजेक्ट आहे पूर्ण झाला अलॉटमेंट पूर्ण आहे असं आमच्याकडे माहिती आहे हसण्यावादीचा विषय नाही आहे काही लोक म्हणतात आहे पण कसं आहे ज्याला त्रास होतो ते निश्चित तेवढंच खरं आहे त्याच्यामुळे प्रशासनाकडून समजा या बाबतीत दिरंगाई झाली असेल तर त्या गोष्टीची निश्चित दखल घेतली भेटून गेलं पाहिजे जर आपली गरज खरी असेल आणि आपल्यावर अन्याय होतोय हे वाटतंय तर त्याच्यात कोर्ट हा आपल्यासाठीचाच विषय आहे निश्चितपणे केलं पाहिजे पण महानगरपालिकेचा जो प्रोजेक्ट आहे माझ्याकडे माहिती काहीही असेल की पूर्ण झाली पण समजा अशा काही सूचना आल्या अशी काही माहिती आली तर निश्चितपणे त्या ठिकाणची विजिट करणार आहे आणि पुढील ज्या योजना आहे जे उपक्रम पुढचे आहेत त्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही या गोष्टीची पूर्ण काळजी महानगरपालिकेने दखल घ्यायची ट्रान्सफर
ट्रान्सफर ऑफ ओनरशिप,